ब्रह्मा विष्णु गुरुदेव महेश्वर नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमिश्मानन्दवल्लभम्। अध्याय 11 श्लोक क्रमांक 6 पश्यादित्यान् वसून् रुद्रा नश्विनो मरुतस्तथा बहुन्यदृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत। पश्यादित्यान् वसून् रुद्रा नश्विनो मरुतस्तथा बहुन्यदृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत। पश्य आदित्यान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतः तथा बहुनी अदृष्टपूर्वाणि पश्य आश्चर्याणि भारत। बघा, अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली, सांगितलं देवा तुझं ते विश्वरूप मी पाहू इच्छितो, जर माझ्याकडून ते पाहणं शक्य असेल असं तू मानत असशील तर तू मला तुझं ते विश्वरूप दाखव. अशी प्रार्थना केल्यावर भगवंतानी अर्जुनाच्या समोर आपलं ते विश्वरूप प्रगट केलं आणि विश्वरूप प्रगट करून लागला म्हणायला पश्य मे पार्थरूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. अर्जुना, माझी ही वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या रंगाची, वर्णाची शेकडो आणि हजारो अशा प्रकारची माझी रूपं तू पहा. अशी हजारो रूपं भगवंतानी अर्जुनाच्या समोर प्रगट केली. अलग लक्षामध्ये. आणि आता पुन्हा म्हणतोय, बघ माझ्या ह्या रूपाला पहा, माझ्या ह्या रूपाला पहा. हां, माझं सूर्याचं रूप पहा कसं आहे की नाही, रुद्राची रूपं माझी पहा कशी आहेत, आहे की नाही. सगळं सूर्य आदित्य रुद्र बिद्र सगळं मीच आहे. आदित्यान पश्य, आदित्यान बहुवचन आहे का नाही. 12 आदित्य आहेत. किती? 12 सूर्य आहेत. 12. आपल्याला तर रोज एकच दिसतंय. प्रलयाच्या वेळेला अगोदर 100 वर्ष पाऊस पडत नाही, नुसता दुष्काळ. आणि पुन्हा आकाशात एकदम 12 सूर्य उगवतात. एक सूर्य उगवला, उन्हाळ्यात कसली फजिती होती, जवळ येतो, थोडा जवळ येतो फक्त, तर कसली फजिती होती. 50पर्यंत टेम्परेचर वाढतं आहे. एक सूर्य, असे 12 सूर्य उगवल्यावर काय होईल. पण जाऊ द्या, आपल्या काय होईन आणि काय ते नाही सांगायचं मला. पुढचं ते जगाचा नाशच करायचा असते ना. तर 12 सूर्य
12 सूर्यांना पहा, आहे का नाही. आदित्यान, पश्चादित्यान, वसून, अष्टवसूंना, 8 वसू आहेत. बर. रुद्रान, रुद्रांना म्हणजे 11 रुद्र आहेत. ब्रह्मदेवांना भगवंतानी ब्रह्मदेवाला सृष्टी रचना करायची आज्ञा दिली. सृष्टी रचना करा. मग सृष्टी रचना करा म्हटल्यानंतर केली सृष्टी सुरू रचायला, आहे का नाही. आणि मग काय असलेच कसली भूतन व्यातळण बितळण असली काय निर्माण व्हायला लागली. मग ब्रह्मदेवाने सृष्टी रचायची थांबवली. असलं काय म्हणे. मग तपश्चर्या केली. मग तपश्चर्या करून आपण आता सृष्टी रचना करून मग तपश्चर्या करून सृष्टी रचना सुरुवात केली. मग सुरुवातीला निर्माण केले सनकादिक. 4 सनकादिक आहेत. सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार. सांगितलं तुम्ही आता प्रजा वाढवा, लग्न करा तुम्ही. त्यांनी सांगितलं हेट आम्ही असलं काम करीत नसतो म्हणे. आम्ही ब्रह्मचर्य राहणार, अखंड ब्रह्मचिंतन करणार. ते निघून गेले. माझे पोरं आणि माझं ऐकत नाहीत. मी सांगतोय लग्न करा, लग्न करीत नाहीत आणि संतती वाढवित नाहीत. ब्रह्मदेवाला राग आला, राग आला. क्रोध म्हणतात त्याला. काय क्रोध. तो काय आवरणच ब्रह्मदेवाला. खूप आवरायचा प्रयत्न केला पण ते काय आवरणच. मग तो क्रोध या भ्रुकुटीतून बाहेर पडला. तो रुद्र रूपानं ते रडायला लागलं. मग ते रडायला लागल्यानंतर त्याला त्याचं रडणं बंद करण्यासाठी, त्याची समजूत घालण्यासाठी त्याला राहायला जागा दिल्या, त्याला बायका दिल्या, त्याला नावं दिली. ते रुद्र म्हणजे 11 रुद्र आहेत. ते किती आहेत? 11. आणि ते 11 रुद्रात एक भगवान शंकर आहेत, आहे का नाही. असे 11 रुद्र आहेत. तर ते रुद्र, त्या रुद्रांना पहा. ती बी माझी जीव होती सगळं, माझंच रूप आहे ते पण रुद्रांचं सुद्धा. अश्विनौ, 2 अश्विनी कुमार. तथा मरुतः, तसंच 49 मरुद्गण. यांना पश्य, या सगळ्यांना तू काय कर, पहा. माझ्या शरीरामध्ये, माझ्या रूपामध्ये सगळ्यांना यांना पाहतो. दिसतंय ना तुला हे सगळं. बहुनी अदृष्टपूर्वाणी आश्चर्याणी पश्य. बहुनी पुष्कळ, अदृष्टपूर्वाणी पूर्वी कधीही न पाहिलेली, पूर्वी कधीही न पाहिलेली अशी आश्चर्य आणि असे अनेक आश्चर्य तू काय कर माझ्या रूपात पश्य म्हणजे पहा. कळलं का. बघा श्लोक अजून एकदा सांगतो. भारत, हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, माझ्या या शरीरामध्ये किंवा या विश्वरूपामध्ये आदित्यान, वसून, रुद्रान, अश्विन तथा मरुतः पश्य. माझ्या या विश्वरूपात 12 सूर्यांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना, 2 अश्विनी कुमारांना, तथा मरुतः म्हणजे तसंच 49 मरुद्गणांना तू काय कर पहा. आणि तेवढ्यावर अजून तुला अजून काय बघायचं असलं तरी पहा. बहुनी अदृष्टपूर्वाणी आश्चर्याणी पश्य. आणि असंख्य अशा प्रकारची, पुष्कळ अशा प्रकारची कधीही न पाहिलेली आश्चर्य तू माझ्या या विश्वरूपात पहा. आलं का. इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचरम् मम देहे गुडाकेश
यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि इह एकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि इह एकस्थं जगत् कृत्स्नं पश्य अद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यत् च अन्यत् द्रष्टुम इच्छसि. बघा आता, गुडाकेश, हे गुडाकेश म्हणजे हे अर्जुना, इह मम देहे, दिसलं का? इह कुठं आहे ते? इह वरच्या वळीत आहे, मम देहे खालच्या वळीत आहे. इह मम देहे, या ठिकाणी इह म्हणजे या ठिकाणी, मम देहे माझ्या देहामध्ये, आद्य आज, आणि तो आद्य नंतर घ्या, एकस्थम घ्या अगोदर. काय एकस्थम? एकाच ठिकाणी. इह मम देहे एकस्थम, या ठिकाणी माझ्या देहामध्ये एकाच ठिकाणी, एकस्थम म्हणजे एकाच ठिकाणी स्थित असलेलं काय? सचराचरम कृत्स्नम जगत पश्य, चराचरासह सगळं जगत पहा. माझ्या या विश्वरूपाच्या देहात तुला सगळं चराचरासह असलेलं सगळं जगत दिसेल तुला. ते जगत तू काय कर आज? पहा. आणि तुला जगत पाहून अजून दुसरं काय बघायचं असलं, च आणि अन्यत यद्द्रष्टुम इच्छसि, अन्य जे काही तू पाहू इच्छितोस ते मग पुढे लावून घ्यायचं आपण, ते सुद्धा तू काय कर? पहा. पश्य म्हणजे पहा. कळलं का? बघा अजून एकदा सांगतो. गुडाकेश, हे गुडाकेश म्हणजे हे अर्जुना, अद्य आज, इह मम देहे, या ठिकाणी माझ्या देहामध्ये, विश्वरूपाच्या देहामध्ये, एकस्थम एकाच ठिकाणी स्थित असलेलं, सचराचरम कृत्स्नम जगत पश्य, चराचरासह सर्व जगत तू काय कर? पहा. च आणि अन्यत यत द्रष्टुम इच्छसि, आणि अन्यही दुसरं काही जे तू पाहू इच्छितोस ते सुद्धा तू पश्य म्हणजे पहा. न तुमां शक्यसे द्रष्टु मनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम्. न तुमां शक्यसे द्रष्टु मनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम्. न तू मां शक्यसे द्रष्टुम अनेन एव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगम ऐश्वरम. आलं का? बघा आता, तू घ्यायचा अगोदर, तू परंतु
अनेन एव स्वचक्षुषा, तुझ्या या स्वतःच्या डोळ्यांनी, चक्षु म्हणजे डोळे, तुझ्या या डोळ्यांनी माम द्रष्टुम न शक्यसे, मला तू पाहू शकत नाहीस. तू तुझ्या डोळ्यांनी मला पाहायला लागलास. काय झालं, भगवंतानी ते रूप दाखवलं, प्रगट केलं, हे पहा, ते पहा, ते पहा. कुठं दिसतंय अजून मला? काय काही दिसाना. मग देवाच्या लक्षात आलं, ह्याला तर हे साधे डोळे आहेत, माझं रूप तर दिव्य आहे. आता दिव्य रूप बघायचं असेल तर सामान्य डोळ्यांनी कसं काय दिसेल? ते दिसेल का? दिसत नाही. त्यासाठी दिव्यच नेत्र लागतात, दिव्य दृष्टी लागते. म्हणून भगवान म्हणतात की तुला अनेन स्वचक्षुषा, या तुझ्या स्वतःच्या चक्षुने, डोळ्यांनी माम द्रष्टुम न शक्यसे, तू मला पाहू शकत नाहीस. माम द्रष्टुम, मला पाहण्याकरता, न शक्यसे, तू समर्थ नाहीस, मला तू पाहू शकत नाहीस. म्हणून ते दिव्यम चक्षुः ददामी, म्हणून तुला ते म्हणजे तुला दिव्यम चक्षुः, दिव्य नेत्र, दिव्य चक्षु, दिव्य डोळे, दिव्य दृष्टी ददामी, मी काय करतो? देतो. तुला दिव्य चक्षु देतो, तुला दिव्य दृष्टी देतो. आणि मग त्या दृष्टीनं मे ऐश्वरम योगम पश्य, मे म्हणजे माझा हा ईश्वरीय योग. विठ्ठला, ऐश्वरम योगम, ईश्वरीय योग म्हणजेच हे विश्वरूप तू काय कर? पश्य म्हणजे पहा. आलं? बघा अजून एकदा. तू म्हणजे परंतु अनेन एव स्वचक्षुषा, याच तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी माम द्रष्टुम न शक्यसे, मला पाहण्याकरता तू समर्थ नाहीस किंवा मला तू पाहू शकत नाहीस. म्हणून ते दिव्यम चक्षुः ददामी, म्हणून तुला मी दिव्य चक्षु देतो, दिव्य दृष्टी देतो. आणि मग त्या दृष्टीनं, त्या चक्षुनी मे ऐश्वरम योगम पश्य, माझा हा ऐश्वर्य योग म्हणजेच माझं हे विश्वरूप तू काय कर? पहा. असं भगवान अर्जुनाला बोलले. आणि ही सगळी गोष्ट संजय हस्तिनापुरातून बघत होता. तिथून म्हणजे अर्जुन जसं ऐकत होता तसं संजयला ऐकू येत होतं. म्हणजे अर्जुनाला दिव्यदृष्टी देण्याच्या अगोदर संजयाला दिली होती व्यासाने दिव्यदृष्टी. आणि तिथून तर सगळं हे पाहत होता आणि ऐकत होता. भगवान बोललेलं अर्जुनाला जसं ऐकू जात होतं तसं संजयालाही ऐकू जात होतं. आणि गंमत अशी आहे की भगवंतानी विश्वरूप प्रगट केलं, त्या संजयाला दिसत होतं आणि अर्जुनाला दिसत नव्हतं. कारण संजयाची दृष्टी कशी होती? दिव्य दृष्टी होती. गंमत आहे का नाही? तो हस्तिनापुरातून तो बघत होता आणि ही तर समोर असून तो त्या अर्जुनाला दिसत नव्हतं. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय
परमं रूपमैश्वरम्. आता संजयाला तर हे सगळं दिसत होतं. कृष्णाने तर विश्वरूप प्रगट केलं आहे आणि अर्जुनाला तर दिसत नाही. आणि मग भगवानच म्हणू लागले की तुला मी दिव्य दृष्टी देतो. आणि मग भगवंताने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. हे संजय हस्तिनापूरमध्ये बसून बघत होता. तो धृतराष्ट्र विचारित होता आणि संजय त्याला सांगत होता. आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर दिव्य दृष्टी देऊन भगवंताने अर्जुनाला ते विश्वरूप दाखवलं. दिव्य दृष्टी दिल्यानंतर अर्जुनालाही ते विश्वरूप दिसलं. हे संजय सांगू लागला आहे. संजय काय म्हणतोय बघा. संजय पदच्छेद सांगितलं का रे. संजय उवाच एवं उक्त्वा ततः राजन् महायोगेश्वरः हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपम ऐश्वरम. ततः संजय उवाच. संजय म्हणाला. काय म्हणाला. ततः त्यानंतर राजन हे राजन. हे कोणाला म्हणतंय. धृतराष्ट्राला. हे राजा एवं उक्त्वा अशा प्रकारचं बोलून. कशा प्रकारचं. मी तुला दिव्य दृष्टी देतो असं भगवान बोलले. आणि अशा प्रकारचं बोलून महायोगेश्वर हरिही. कृष्णाला म्हटलं हे महायोगेश्वर असलेला कोण. हरिही. कृष्णाला तिथं हरी म्हटले. आता संजयाला लक्षात आलेलं आहे हाच हरी आहे म्हणून. आहे का नाही. तर महायोगेश्वर असलेला कोण. हरिही. हरी म्हणजेच कृष्ण. पार्थाय पार्थाला म्हणजे अर्जुनाला परमं ऐश्वरम रूपम दर्शयामास. परमं म्हणजे श्रेष्ठ. ऐश्वरम रूपम आपलं ईश्वरीय रूप म्हणजेच विश्वरूप. दर्शयामास दाखवता झाला. अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवता झाला. कळलं. मग अजून एकदा. संजय उवाच. संजय म्हणाला. ततः त्यानंतर एवं उक्त्वा अशा प्रकारचं बोलून महायोगेश्वर हरिही महायोगेश्वर असलेला हरी. हरी म्हणजे कृष्ण. पार्थाय म्हणजे पार्थाला म्हणजे अर्जुनाला परमं ऐश्वरम रूपम श्रेष्ठ असलेलं ईश्वरीय रूप म्हणजेच विश्वरूप. दर्शयामास दाखवता झाला. कळलं का. अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवता झाला. म्हणजे भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. आता भगवंतानी अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं तेच विश्वरूप जसं दाखवलं तसं हस्तिनापूरमध्ये बसून संजयाला दिसत होतं. काय कुणाला दिसत होतं. संजयाला दिसत होतं. आता त्या विश्वरूपाचं वर्णन संजय करतोय. महाराज बघा अर्जुनाला असं ते विश्वरूप दाखवलं. 11व्या अध्यायामध्ये त्या विश्वरूपाचं 3 जणांनी वर्णन केले. किती जणांनी वर्णन केलं आहे. 3 जणांनी वर्णन केलं आहे. परीक्षेत ज्यावेळेला प्रश्न येईल ना त्यावेळेला कुणी वर्णन केलं ते ह्यांनी केलेलं तेच वर्णन लिहि. कुठलं कुठं बी नाही लिहायचं. पहिलं वर्णन केलं आहे भगवान श्रीकृष्णांनी 2 श्लोकामध्ये. पश्चिमे पार्थरूपाणी शतशुत सहस्रश नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनीच. हे एक. आणि पश्चादित्यान समुद्रान स्विनमरुतस्तता बहुन्यदृष्टपूर्व आणि पश्चाश्चर्य. हे कशाचं वर्णन आहे सगळं. विश्वरूपाचं. हे कुणी केलं वर्णन. हे भगवान श्रीकृष्णानेच माझं असं रूप आहे माझं असं रूप आहे माझ्या अशा रूपाला पहा म्हणून वर्णन केलं आहे. हे पहिलं वर्णन भगवान श्रीकृष्णाने केलं आहे विश्वरूपाचं वर्णन. आता वर्णन करतोय संजय. महाराज बघा
अर्जुनाला देवाने असं विश्वरूप दाखवलं. कसं दाखवलं त्याचं वर्णन आहे आता. आणि संजयाचं वर्णन झाल्याच्या नंतर पुन्हा अर्जुनाने ते विश्वरूप पाहून अर्जुनाला आनंद झाला. मग अर्जुनाने ते रूपाचं वर्णन केलं. देवा काय तुझं रूप, हा 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 काय तुझं रूप आहे. मग त्या रूपाचं वर्णन केलं आहे. अर्जुनाने केलेल्या रूपाचं वर्णन. रूप तर ते एकच आहे, पण वर्णनात प्रत्येकाच्या भेद आहे. समजते का? हां बघा आता संजय त्या विश्वरूपाचं वर्णन करतोय की जे विश्वरूप कृष्णाने अर्जुनाला दाखवलं ते संजयालाही दिसत होतं. कसं आहे ते रूप? अनेक वक्त्र नयन, मनेकाद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम, दिव्यानेकोद्यतायुधम, अनेक वक्त्र नयन, मनेकाद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम, दिव्यानेकोद्यतायुधम, अनेक वक्त्र नयनम. पदच्छेद. अनेक अद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम, दिव्यानेकोद्यतायुधम. असं ते रूप आहे. संजय वर्णन करतो त्या रूपाचं धृतराष्ट्राजवळ हस्तिनापूरमध्ये. पण त्याला दिसतं ना सगळं तिथून. कसं आहे ते रूप? अनेक वक्त्र नयन, म्हणजे अर्जुनाच्या अगोदर संजयानं वर्णन केले. अनेक वक्त्र नयन, त्या रूपाला अनेक तोंड आहेत. बघे तुम्हाला तसे अनेक तोंड नाही. किती लागलं असतं खाली, एकाच तोंडाला किती लागत आहे का नाही. पण त्या विश्वरूपाला अनेक तोंड आहेत, अनेक वक्त्र, अनेक तोंड आणि अनेक डोळे. नयन, नयन म्हणजे काय? डोळे. अनेक तोंड आणि अनेक डोळे असलेलं ते रूप. अनेक वक्त्र नयनम. अशा त्या रूपाला तो दाखवता झाला. असं ते नंतर लावून घ्यायचं सगळं लक्षामध्ये. अनेक मुख आणि अनेक डोळे असलेल्या त्या रूपाला. अजून अनेक अद्भुत दर्शनम, आणि ज्या रूपामध्ये अनेक अद्भुत अशा प्रकारचं दर्शन आहे. म्हणजे दर्शन आपलं दर्शन नाही, म्हणजे अनेक असे दर्शनं तिथं पाहायला आहेत की कधीही पाहिलेले नाहीत. अद्भुत अशा प्रकारचे दर्शनं ज्या रूपात आहेत, असे अनेक अद्भुत दर्शन असलेलं, अद्भुत दर्शनाने युक्त असलेलं ते रूप. अशा त्या रूपाला अर्जुन पाहता झाला किंवा श्रीकृष्ण भगवान अर्जुना दाखवते झाले. असं लावून घ्यायचं पुढं. अनेक दिव्याभरणम, अनेक, एक नाही अनेक, आणि दिव्य अशा प्रकारच्या आभूषणांनी युक्त असलेलं. आभूषणं कळतात का? आभूषणं म्हणजे अलंकार वगैरे. अनेक अलंकार, एक नाही, आणि तेही पुन्हा दिव्य अलंकार. अशा अलंकाराने युक्त असलेल्या त्या रूपाला. अजून दिव्यानेकोद्यतायुधम, आयुधम शस्त्र, आणि तेही कसे उद्यत, असे मारण्याकरता उचललेले. आणि तेही शस्त्र कसे? एक नाही अनेक, आणि दिव्य, अनेक दिव्य शस्त्र मारण्याकरता उचललेले. अशा रूपाला तो पाहता झाला. त्या विश्वरूपाने हातात शस्त्र घेतलेले आहेत. त्याचे हात बी अनेक, शस्त्र अनेक, ते शस्त्र सगळे दिव्य,
आणि मारण्याकरता असे उचललेले. अनेक दिव्य आयुधांना उचललेलं अशा प्रकारचं जे रूप आहे, अशा त्या रूपाला तो पाहता झाला. अनेक दिव्य उचललेले आहेत आयुध ज्या रूपात, अशा त्या रूपाला तो अजून पाहता झाला, किंवा अशा रूपाला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ते रूप दाखवते झाली. आलं लक्षामध्ये? अजून एकदा सांगू. अनेक वक्त्रनयनम, अनेक मुख आणि अनेक डोळे ज्या रूपात आहेत अशा त्या रूपाला. अनेक अद्भुत दर्शनम, अनेक अद्भुत दर्शन ज्या रूपात आहे असं ते रूप, म्हणजे अनेक अद्भुत दर्शनाने युक्त असलेले त्या रूपाला. अनेक दिव्याभरणम, अनेक दिव्य अशा प्रकारच्या आभूषणांनी युक्त असलेल्या, आणि अनेक दिव्य अशा प्रकारच्या आयुध हातामध्ये असलेल्या त्या रूपाला अर्जुन पाहता झाला, किंवा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ते रूप दाखवते झाले. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. कुठं कुठलं असं